चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरण नाव या घटकावर आधारित प्रश्नपत्रिका कशा प्रकारे सोडवावी याचा अभ्यास आपण या ठिकाणी घेणार आहोत. चला तर यामध्ये प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय ओळखा. मग 4 वाक्य दिलेले आहेत, अ, ब, क, ड आणि मग यावरून 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य पर्याय ओळखावा. यासाठी आपल्याला 4ही वाक्यांचा स्पष्टीकरणात्मक अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. पहिल्या वाक्यामध्ये तुमचा मुलगा भीमच दिसतो. यातील भीम या शब्दाची जात ओळखावी याची. मग काय आहे तर भीम हा शब्द या ठिकाणी मुलगा या नामाला उपमा देण्यासाठी केलेला आहे. बघा, म्हणजे या नामाचा वापर, भीम या नामाचा वापर या मुलगा नावाला उपमा देण्यासाठी केलेला आहे. मग ज्यावेळी एका विशेष नामाचा वापर दुसऱ्या नामाला उपमा देण्यासाठी केला जातो तेव्हा ते सामान्य नाम ठरते. मग या ठिकाणी भीम हा शब्द सामान्य नाम म्हणून वापर केलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. मग विश्वास मुळात एक भाववाचक नाम आहे, पण दिलेल्या वाक्यामध्ये एका विशिष्ट व्यक्तीला ओळखण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे, म्हणून भाववाचक नामाचा वापर विशेष नाम म्हणून केलेला आहे. म्हणून या ठिकाणी ते आहे बघा, विशेष नाम. तिसरे वाक्य, त्याचे रडणे मन हेलावून गेले. बघा, रडणे, रड मुळात एक धातू आहे आणि त्या रड पासून धातूपासून तयार झालेला शब्द आहे रडणे. मग ते धातू साधित आहे. बघा, रड या धातूपासून तयार झाला रडणे, मग धातू साधित आहे आणि दिलेल्या वाक्यात त्याचा वापर एक नाम म्हणून केलेला आहे, म्हणून त्याला एकनाथ म्हणूयात आपण धातू साधित नाम. चौथं वाक्य बघा, यामुळे माझा विश्वास डळमळीत झाला. बघा, यामुळे माझा विश्वास डळमळीत झाला, एक काल्पनिक नाम आहे. बघा, विश्वास भाववाचक नाम, म्हणजे या ठिकाणी विश्वास या शब्दाचा वापर भाववाचक नाम म्हणून केलेला आहे. बघ थोडक्यात काय बघा, पहिले सामान्य नाम, दुसरे विशेष नाम, तिसरे धातुसाधित नाम आणि चौथे भाववाचक नाम. बघा, सिक्वेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 म्हणून उत्तर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट एक्झाम्पल सांगायचे बघा. दुसरा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. अ गट, ब गट. मग आता अ गटामध्ये ज्याला कर नाही त्याला डर कसला. बघा, कर, डर ही दोन्ही धातू आहेत. मग या धातूंचा वापर दिलेल्या वाक्यात नाम म्हणून केलेला आहे, म्हणून त्यांना म्हणूयात बघा आपण धातू साधित नाम. आणि मग ऑप्शन नंबर 4 मध्ये तर पहिल्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 4. दुसरं बघा, माझ्या आईने 16 गुरुवारांचे व्रत केले. ज्यावेळी एका विशेष नामाचा वापर अनेक वचनी म्हणून केला जातो, अनेक वचनी केला जातो तेव्हा ते सामान्य नाम ठरते. 16 गुरुवार, मग सामान्य नाम. ऑप्शन नंबर 3 बघा, 3 सामान्य नाम. नुसती हुशारी काय कामाची. बघा, नुसती हुशारी काय कामाची या ठिकाणी जर म्हटलं बघा, आता या ठिकाणी हुशारी, हुशारी एक काय आहे भाववाचक नाम आहे. मग भाववाचक नाम ऑप्शन नंबर 2. तिसरे वाक्य बघा, ताजमहाल ही अतिसुंदर इमारत आहे. ताजमहाल एका विशिष्ट इमारतीला दिलेलं नाव आहे, म्हणजे ते विशेष नाव आहे. मग विशेष नाम 1 मध्ये बघा, म्हणजे ऑप्शन 4, 3, 2, 1. ऑप्शन नंबर 2 सांगता येते बघा. समोरील उदाहरण सांगता येते बघा, योग्य विधाने निवडा. मग विधान नंबर 1, सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. मग आपण शब्दजाती बघतानाच त्या ठिकाणी बघितलं होतं काय तर सृष्टीतील, विश्वातील कुठल्याही बघा
कुठल्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्द विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. म्हणजे नाम हा एक विकारी शब्द असते बघा. मग ऑप्शन नंबर 1 अ बरोबर आहे. ऑप्शन नंबर अ बरोबर आहे. कसा तो विकारी शब्द असते. नामाला कशा कशानुसार विकार किंवा नामामध्ये बदल होतात तर लिंग, वचन व विभक्तीनुसार नामामध्ये नामाच्या मूळ रूपामध्ये बदल होतात हे आपण बघितलं. म्हणजे ऑप्शन नंबर अ बरोबर आहे. ऑप्शन नंबर ब काय सांगता येते नाम लिंग नामामध्ये किंवा नामाच्या रूपात लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होतो म्हणजे बदलते हेही बरोबर आहे. नंबर 3 मध्ये घेऊया बघा. सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम हे नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. हे पण आपण बघितलं होतं. म्हणजे तिसराही वाक्य बरोबर आहे. चौथं बघूया. नाम हे अविकारी असते हे मात्र चूक आहे. बघा आपण आधीच म्हटलं ना तर नामाच्या रूपामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होतो म्हणजे ते विकारी आहे. अविकारी आहे का नाही. म्हणजे अ ब क बरोबर आहे. बरोबर कोणता आहे अ ब क बरोबर आहे. आणि समोरील वाक्य चुकीचा पर्याय ओळखा. बघा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा. काय ओळखायचं आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा. मग या ठिकाणी जर म्हटलं तर पहिलं वाक्य 1 नंबर देणाऱ्याने देत जावे. बघा देणाऱ्याने देत जावे. दे एक धातू आहे आणि दे या धातूपासून तयार झालेला शब्द आहे देणाऱ्याने म्हणजे ते धातू साधित आहे आणि दिलेल्या वाक्यात नामाचे काम करत आहे म्हणजे धातू साधित नाम आहे. मग पहिलं वाक्य तर बरोबर आहे. दुसरं वाक्य बघूया. तुमचे वडील धृतराष्ट्र आहे. तुमचे वडील धृतराष्ट्र आहे. मग धृतराष्ट्र ह्या शब्दाची जात काय तर तुमचे वडील या नामासाठी त्याला उपमा देण्यासाठी वापर केलेला आहे. मग ज्यावेळी एका विशेष नामाचा वापर दुसऱ्या नामाला उपमा देण्यासाठी केला जातो तेव्हा ते सामान्य नाम ठरते. हेही वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य त्याचा सर्वांना राग येतो. त्याचा सर्वांना राग येतो. राग मनातील एक कल्पना आहे, भावना आहे आणि त्याला दिलेलं हे नाम आहे म्हणजे भाववाचक नाम आहे. मग तिसरे हे बरोबर आहे. चौथे वाक्य ताजमहाल ही अतिसुंदर इमारत आहे. बघा ताजमहाल ही अतिसुंदर इमारत आहे. ताजमहाल हे एका विशिष्ट इमारतीला दिलेलं नाव आहे म्हणजे ते एक विशेष नाम आहे. या ठिकाणी म्हटलं अव्यय साधित आहे का नाही तर ते विशेष नाम आहे म्हणून चौथा वाक्य चुकीचे आहे. म्हणजेच काय चौथे वाक्य चुकीचे आहे म्हणजे ड हे वाक्य चुकीचे आहे. या ठिकाणी बघा आपल्याला चुकीचा पर्याय ओळखा म्हणून चौथा पर्याय चुकीचा आहे असे या ठिकाणी आपल्याला सांगितलं जाते. म्हणजे उत्तर आहे या ठिकाणी 4. समोरील उदाहरण बघा. पुढील विधाने वाचा. राज्यसेवा 2017 मध्ये आलेला प्रश्न आहे. बघा विशेष नामे व भाववाचक नामे हे एकवचनी असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादं विशेष नाम घेऊयात आपण. एखादं विशेष नाम आपल्याला सांगता येते बघा श्याम. मग एका विशिष्ट व्यक्तीचं आहे म्हणजे ते विशेष नाम आहे. मग याचं अनेकवचन तर आपल्याला करता येणार नाही. जसं की आपण म्हटलं बघा मुलगा एक सामान्य नाम आहे त्याचं अनेकवचन करू शकतो आपण मुले. त्याचं अनेकवचन करू शकतो आपण मुले. तसं एक श्याम एकवचनी नाम आहे त्याचं अनेकवचन करता येते का नाही म्हणजे ते एकवचनीच वापरता येते. पुन्हा एक भाववाचक नाम बघा म्हणजेच विश्वासू वगैरे बघा ह्याचं पण अनेकवचन नाही करता येणार. म्हणजेच विशेष नामे व भाववाचक नामे ही निश्चितपणे एकवचनी असतात त्याचं अनेकवचन करता येत नाही. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य सामान्य नामाचे अनेकवचन शक्य नसते. बघा काय म्हणते या ठिकाणी नसते. जसं सामान्य नाम आहे बघा मुलगा ह्याचं अनेकवचन काय होते मुले. पण दिलेलं वाक्य काय म्हणते सामान्य नामाचे अनेकवचन शक्य नसते. या ठिकाणी तर शक्य झालं. मग दिलेलं वाक्य चुकीचं आहे.
अनेकवचन शक्य असते पाहिजे होतं, म्हणून हे काय चुकीचं. तिसरं काय सांगता येते, सामान्य नामे कधी कधी विशेष नामाचे कार्य करतात. बघा, सामान्य नामे कधी कधी विशेष नामाचं कार्य करतात. हे आधीच आपण म्हटलं होतं ना, ज्यावेळी एखाद्या विशेष नामाचा उपयोग तिसरं वाक्य काय सांगतात आपल्याला, सामान्य नामे कधी कधी विशेष नामाचं कार्य करतात. हे विधान या ठिकाणी चुकीचं सांगता येतं. बघा, मग थोडक्यात आता आपल्याला असं लक्षात आलं ना, तर या ठिकाणी काय आहे, तर बघा ह्याचं एक उदाहरण सांगता येते की आमचा पोपट काल गावाला गेला. या ठिकाणी जर म्हटलं तर पोपट हे एक मुळात सामान्य नाम आहे, पण दिलेल्या वाक्यात ते एका विशिष्ट व्यक्तीला ओळखण्यासाठी दिलेलं आहे, म्हणजे ते या ठिकाणी विशेष नामाचं कार्य करत आहे. म्हणजे थोडक्यात सामान्य नामे ही कधी कधी विशेष नामांचे कार्य करतात, हे पण उदाहरण बरोबर आहे. तर थोडक्यात आपण काय म्हणतो, ज्यावेळी एखाद्या सामान्य नामाचा वापर एका विशिष्ट नामाला ओळखण्यासाठी केला जातो, एका विशिष्ट व्यक्ती वस्तूला ओळखण्यासाठी केला जातो, तेव्हा ते सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करते. म्हणजे थोडक्यात अ व क बरोबर ब चूक. ऑप्शन कुठे बघूया, अचूक. हे चूक आहे, कारण अ तर बरोबर आहे, ब मध्ये अ व ब बरोबर क चूक. आता या ठिकाणी तर क चूक आहे, सॉरी ब चूक आहे, या ठिकाणी बरोबर म्हणते, हाही ऑप्शन चुकीचा आहे. मग तिसरं म्हणते फक्त ब चूक, फक्त ब चूक हा ऑप्शन बरोबर आहे. फक्त क चूक हा ऑप्शन बरोबर आहे का, नाही, तर फक्त ब चूक, म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी उत्तर सांगता येते. समोरील उदाहरण सांगता येते. बघा, घेणाऱ्याचे काय जाते. दिलेल्या वाक्यामध्ये घे एक धातू आहे, घे एक मूळ धातू आहे, पासून तयार झालेला शब्द आहे. घेणाऱ्याचे धातू पासून तयार झालेला आहे, म्हणून तो धातू साधित आहे आणि दिलेल्या वाक्यात नामाचे काम करतो. थोडक्यात तो धातू साधित नाम आहे. समोरील उदाहरण सांगता येते. बघा, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते. बघा, मनुष्य या शब्दाला त्व प्रत्यय लागून तयार झालं मनुष्यत्व, आणि हे भाववाचक नाम आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आमची तारा आता कॉलेजात जाते. तारा मुळात एक सामान्य नाम आहे, पण दिलेल्या वाक्यात एका विशिष्ट व्यक्तीला ओळखण्यासाठी, म्हणजे एका मुलीचं नाव आहे ना, ते एका विशिष्ट व्यक्तीला ओळखण्यासाठी केला जात आहे, म्हणून सामान्य नामाचा वापर विशेष नाम म्हणून या ठिकाणी केलेला आहे. मग दिलेल्या वाक्यात ते विशेष नामाचं कार्य करते, विशेष नाम आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 उत्तर सांगता येते. समोरील उदाहरण सांगता येते. बघा, खालीलपैकी भाववाचक नामांचा गट ओळखा. मग भाववाचक नामे औदार्य, शौर्य, क्रौर्य, धैर्य ही भाववाचक नामे आहेत. ऑप्शन नंबर 1. समोरील प्रश्न सांगता येते. बघा, भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. बघा, मग आता भाववाचक नामाची व्याख्याच काय करतोय आपण, तर कल्पनेने मांडलेल्या अवस्था अथवा कृती ह्यांना ओळखण्यासाठी ज्या शब्द जातीचा वापर केला जातो त्याला म्हणतोय बघा आपण भाववाचक नाम. मग आता आपल्याला या ठिकाणी भाववाचक नसलेला शब्द ओळखायचा आहे. बघा, मग आता शांती एक भाववाचक नाम आहे, संत एक सामान्य नाम आहे. बघा, सुरुवातीला आपण भाववाचक ओळखूयात. फक्त शांती भाववाचक नाम आहे, संत हे भाववाचक नाम नाही तर सामान्य नाम आहे. खंत भाववाचक नाम आहे, प्रेम भाववाचक नाम आहे. मग आपला प्रश्न काय आहे, तर भाववाचक नसलेला ओळखा, म्हणून आपलं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 2 संत हे एक सामान्य नाम आहे.
समोरील प्रश्न सांगतात की भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा. आता मात्र भाववाचक असलेला. मग गरिबी हे पहिलंच आहे बघा भाववाचक नाम. गरीब हे विशेषण आहे, भाववाचक नाही. गार हे सुद्धा विशेषण आहे, गोड हे सुद्धा विशेषण आहे. तर गरीब पासून तयार होते गरिबी आणि हे एक भाववाचक नाम आहे. गार पासून गारवा भाववाचक, गोड पासून गोडवा भाववाचक. या ठिकाणी उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 1 गरिबी एक भाववाचक नाम आहे. समोरील प्रश्न सांगता येते धातू साधित नाम नसलेला पर्याय ओळखा. बघा नसलेला हे एक महत्वाचे. पळ या धातूपासून तयार होते पळणे आणि धातू साधित नाम रड पासून तयार होते बघा रडू. सॉरी या ठिकाणी जर म्हटलं तर धातू साधित मध्ये सांगता येते पळणे, पळ पासून तयार होते पळणे. रड पासून रडणे यायला हवं होतं, हस पासून हसणे यायला हवं होतं. म्हणजे धातू साधित पळणे हा या ठिकाणी ऑप्शन सांगता येते. समोरील प्रश्न बघूया. बघा दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. अधोरेखित शब्द ओळखा. आता या ठिकाणी जर म्हटलं तर दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. मुख्य क्रियापद आहे बघा दिले. मग देण्याची क्रिया कोण करत आहे? दशरथ. त्याला म्हणावं याचं कर्ता. आणि दशरथाने देण्याची क्रिया घडली वर. कोणाला दिले? कैकेयीला. म्हणजे या ठिकाणी द्विकर्मक आहे आणि प्रत्यक्ष कर्म म्हणून वर शब्द आलेला आहे वर. मग थोडक्यात नाम, कर्ता व कर्म ही दोनही नामे असतात म्हणून वर हा शब्द या ठिकाणी नामाचे कार्य करतोय म्हणून ऑप्शन नंबर 1. समोरील प्रश्न सांगता येते आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. बघा ज्यावेळी एखाद्या विशेष नामाचा वापर अनेक वचने केला जातो किंवा दुसऱ्या नामाला उपमा देण्यासाठी केला जातो बघा त्यावेळी त्याला म्हणावे सामान्य नाम. नारद हा वर्गातील मुलांना उपमा देण्यासाठी केलेला वापर आहे. बघा नारद या शब्दाचा वापर वर्गातील मुलांना उपमा देण्यासाठी केलेला आहे म्हणजे ते सामान्य नाम आहे. ज्यावेळी एका विशेष नामाचा वापर दुसऱ्या नामाला उपमा देण्यासाठी केला जातो तेव्हा ते सामान्य नाम ठरते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 सामान्य नाम. समोरील प्रश्न सांगता येते नामाच्या प्रकारातील या नामाचे अनेक वचन होते. मग सामान्य नामाचे अनेक वचन होते बरोबर आहे. विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. धातू साधित नामाचे सुद्धा अनेक वचन होत नाही आणि भाववाचक नामाचे सुद्धा अनेक वचन होत नाही. तर सामान्य नाम म्हणजे उदाहरणार्थ आपण आता आधीच बघितलं होतं ना फुल एक सामान्य नाम आहे त्याचं अनेक वचन होते फुले. समोरील प्रश्न सांगता येते भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर भोळसर नाही हे विशेषण होते. भोळसर हे पण विशेषण होते. भोळी हे पण विशेषण होते. भोळेपणा हे सामान्य नामाचे रूपांतर भाववाचक म्हणजे पणा हे प्रत्यय लागून भोळाचं भोळेपणा हे भाववाचक नाम तयार होते. श्रीमंताला गर्व पैशांचा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. थोडक्यात एक वाक्य बघूया ना. बघा श्रीमंत माणसाला किंवा माणसाला पैशाचा गर्व, गर्व पैशाचा. बघा थोडक्यात जर म्हटलं तर एक नाम आहे बघा माणूस, माणसाला. पण कोणते? श्रीमंत एक विशेषण आहे. बघा हे काय या नामासाठी वापरलेलं विशेषण आहे. पण आता या ठिकाणी आपण श्रीमंत माणसाला न म्हणता श्रीमंतांना जर म्हटलं तर काय होते बघा. तर दिलेल्या वाक्यात ते कर्ता म्हणून काम करते कर्त्याचं. मग हे ठरते बघा या ठिकाणी नाम. म्हणजे थोडक्यात एका विशेषणाचा उपयोग नामासारखा केला जातो म्हणून ह्याला म्हणावे विशेषण साधित नाम. म्हणजे काय सांगता येते बघा विशेषण साधित नाम.
तर या ठिकाणी ते नामाचं कार्य करते, विशेषणाचं कार्य नाही करत. बरोबर आहे. जरी त्या याच्या समोर जर नाम दिलं असतं तर त्याला विशेषण म्हणून वापरलेलं असतं, पण या ठिकाणी विशेषण साधित ते नाम आहे. ऑप्शन नंबर 1. आणखी 1-2 उदाहरण सांगूया तुम्हाला. बघा या ठिकाणी जर म्हटलं आपण नकटी मुलगी, म्हणजे मुलगी एक नाम आहे, त्याच्या समोर वापरलेलं हे विशेषण आहे, पण आपण सरळ जर म्हटलं बघ नकटीच्या, तर या ठिकाणी विशेषण साधित नाम किंवा फक्त नाम याला म्हणू शकतो. तसं श्रीमंत हे विशेषण साधित नाम किंवा फक्त नाम म्हणू शकतो. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी उत्तर सांगता येईल. समोर त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे? आपण आधीच म्हटलेलं होतं बघा, चा, ची, चे षष्टी विभक्ती प्रत्ययाच्या मागे व पुढे दोन्ही नामे असतात, म्हणून परंतु हे नाम आहे आणि वापर हे सुद्धा नाम आहे. चा हे षष्टी विभक्तीचं प्रत्यय आहे, त्याच्या मागे व पुढे दोन्ही नामेच आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 उत्तर सांगता येते. समोरील प्रश्न, चांगले खेळाडू आजकाल घडत नाही. बघा चांगले खेळाडू आजकाल घडत नाही. खेळाडू हे एक सामान्य नाम आहे. बघा ऑप्शन नंबर 3. प्रश्न समोरील, लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. लोकमान्य हे कोणासाठी वापरलेलं आहे? तर लोकमान्य टिळक हे एका विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे, म्हणून त्याला म्हणावे विशेष नाव. समोरील प्रश्न सांगतात, या वयात तुला असे वागणे शोभत नाही. मग वाघ एक धातू आहे आणि धातूपासून तयार झालं. वाघने, बघा धातूपासून तयार झालं म्हणून धातू साधित आहे. दिलेल्या वाक्यात नामाचे कार्य करते, म्हणून एकूणात ते धातू साधित नाम आहे. समोरील प्रश्न, आशाताईंच्या स्वरातील गोडवा विलक्षण आहे. बघा आशाताईंच्या स्वरातील गोडवा विलक्षण आहे. गोड हे एक विशेषण असून त्याच्यापासून तयार होते. बघा गोडवा हे भाववाचक नाम आहे, म्हणून ते एक भाववाचक नाम आहे. ऑप्शन नंबर 2. समोरील प्रश्न सांगतात, सुलभा हे कोणते नाम आहे? PSI 2001 ला आलेला प्रश्न आहे. बघा सुलभा एका विशिष्ट मुलीचं नाव आहे, मुलीला ओळखण्यासाठी दिला जाते, म्हणजे ते विशेष नाम आहे. ऑप्शन नंबर 1. समोरील प्रश्न सांगतात, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? प्रामाणिकपणा मग एक भाववाचक नाम आहे, हे एक विशिष्ट कृती आहे, विशिष्ट कल्पना आहे आणि कल्पनेला दिलेलं ते नाव आहे, म्हणून ते भाववाचक नाम आहे. समोरील प्रश्न सांगतात, पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा. बघा श्रीमंत या विशेषणाला जर ई प्रत्यय लावला तर ते होते बघा श्रीमंती. मग श्रीमंती हे भाववाचक नाम आहे. दरिद्री हे मात्र विशेषण आहे. दारिद्र्य, बघा दारिद्र्य हे भाववाचक नाम आहे. गवई हे सुद्धा एक विशेषण आहे. कवयित्री हे सामान्य नाम आहे, पण आपल्याला काय म्हटलं या ठिकाणी बघा भाववाचक नाम श्रीमंती. समोर सांगताय पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा. भाववाचक कळप हे समूहवाचक नाम आहे. रामा हे विशेष नाम आहे. घर हे सामान्य नाम आहे, तर कीर्ती हे भाववाचक नाम आहे. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? बघा देवराष्ट्र, महाराष्ट्र, धृतराष्ट्र, परराष्ट्र. बघा देवराष्ट्र हे सुद्धा एक विशेष नाम आहे. महाराष्ट्र हे सुद्धा एक विशेष नाम आहे.
धृतराष्ट्र हे सुद्धा एक विशेष नाम आहे, तर परराष्ट्र हे सामान्य नाम आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4. समोरील प्रश्न, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. बघा, सौंदर्य हे एक भाववाचक नाम आहे. सुंदर ला य प्रत्यय लागून तयार होते. बघा, सौंदर्य हे भाववाचक नाम. समोरील प्रश्न सांगतात, वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. ह्यामध्ये रामायण या शब्दाची जात ओळखा. बघा, वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. मग या ठिकाणी लिहिला हे क्रियापदाचा कर्ता आहे वाल्मिकी आणि कर्म आहे रामायण. आपण बघितलं होतं मग वाक्यातील कर्ता व कर्म ही दोन्ही नामेच असतात. मग हे काय आहे बघा, या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला काय ओळखायला सांगितलं, शब्दाची जात म्हणजे कर्ता कर्म उभयान्वयी अव्यय विशेष नाम. या ठिकाणी जर म्हटलं तर ते कर्म कर्म आणि शब्दाचा जर म्हटलं असतं तर ते नाम होते. बघा, पण दिलेल्या वाक्यात ऑप्शन या ठिकाणी बघा, कर्ता कर्म उभयान्वयी अव्यय विशेष नाम. मग ते काय आहे, विशेष नाम आहे. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी सांगता येते. एका ग्रंथाचं नाव आहे ते, विशिष्ट ग्रंथाचं. ऑप्शन नंबर 4. खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा. बघा, श्रीलंका हे एक विशेष नाम आहे. राष्ट्र हे एक सामान्य नाम आहे. गाय सामान्य नाम आहे. दिशा हे सुद्धा सामान्य नाम आहे. या ठिकाणी विशेष नाम सांगता येते. बघा, श्रीलंका. समोरील प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बोलणे. बोल एक धातू आहे. बोल पासून तयार होते बोलणे. मग धातू पासून तयार होते म्हणजे धातू साधित आणि दिलेले धातू साधित नाम आहे म्हणून ते सांगता येईल. बघा, धातू साधित नाम. समोरील प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे. गरिबांना आपण आधीच म्हटलं होतं बघा, काय गरीब माणसांना ऐवजी एकच वापरला. बघा, गरिबांना. मग दिलेल्या वाक्यात तो कर्त्याचे काम करतोय म्हणजे एक नाम आहे, म्हणजे त्याला म्हणावे नाम. ऑप्शन नंबर 1. समोरील प्रश्न सांगतात, पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य. बघा, हे कल्पनेला दिलेलं नाव आहे. कल्पनेला जर दिलेलं असेल तर ते भाववाचक नाम असते, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. बघा, सुंदर ला य प्रत्यय लागून होते सौंदर्य, बरोबर आहे. नवल, नवलचं जर म्हटलं तर भाववाचक नवलाई आई प्रत्यय लागून होते, म्हणजे दुसरा ऑप्शन चूक आहे. तिसरं शूर, शौर्य. गंभीर, गांभीर्य, म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय म्हटलं, चुकीची जोडी तर दुसरी आहे, म्हणजे उत्तर आहे बघा या ठिकाणी 2. समोर आहे माधुरी हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो. माधुरी बघा, एक विशिष्ट मुलीला दिलेलं नाव आहे, म्हणजे ते एक विशेष नाम आहे. म्हणजे काय सांगतात, ऑप्शन नंबर 3. बघा, म्हणजे इथं काय म्हणतो आपण त्याचा, तर भाववाचक नामाचा वापर विशेष नाम म्हणून केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाते. समोरील प्रश्न, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. बघा, प्रेक्षणीय हे एक विशेषण आहे. केसार विशेषण, पौराणिक विशेषण, माधुर्य मात्र सांगता येते भाववाचक नाम. क्रौर्य, शौर्य, औदार्य, माधुर्य. सामान्य नाम ओळखा. बघा, हिंदुस्थान हे तर भारताचंच एक नाव आहे, म्हणजे सामान्य नाम आहे का, नाही, विशेष नाम आहे. मानवता हे भाववाचक नाम आहे. शाळा हे मात्र सामान्य नाम आहे. गोदावरी विशेष नाम आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 सामान्य नाम शाळा.
समोरील प्रश्न, मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? आपण बघितलं होतं बघा, मराठीत नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक विशेष एक सध्याचे विशेष नाम, दुसरा सामान्य नाम आणि तिसरा भाववाचक नाम. म्हणजे ऑप्शन नंबर 2, 3 प्रकार पडतात. समोर, समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला असे म्हणतात. तर समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात. तर एका विशिष्ट व्यक्ती, वस्तू अथवा पदार्थाला ओळखण्यासाठी दिलेले नाव हे विशेष नाम असते. तर कल्पनेने मानलेले कृती अथवा अवस्था यांना ओळखण्यासाठी दिलेल्या नावाला भाववाचक नाम असे म्हणतात. तर विशिष्ट वस्तूंच्या काही गट तयार होत असेल तर त्यांच्या समूहाला दिलेलं जे नाव असतं त्याला समूहवाचक नाम असं म्हटलं जाते. समोरील प्रश्न सांगतायत बघा, साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत? तर आपण काय म्हटलं होतं, ज्यांचे मापन आपण वजन अथवा धारकता, मापन अथवा धारकता यांच्यामध्ये करतोय, तर अशा विशिष्ट पदार्थांच्या नावाला पदार्थवाचक नाम असं म्हटलं जाते. की ज्यांचे मापन लिटर, मीटर अथवा किलोग्राम मध्ये केल्या जाते अशा मूळ वस्तूंच्या नावाला पदार्थवाचक नाम असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन नंबर 4, साखर, मीठ, हवा, तेल ही पदार्थवाचक नामे आहेत. समोरील प्रश्न सांगतात बघा, मोळी, ढिगारा, कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे? बघा, मोळी हे काय सांगतात बघा आपल्याला, समूहवाचक नाम. म्हणजे काही काठ्या जर एकत्रित बांधल्या जात असतील तर त्याला म्हणतो आपण मोळी. काही दगडांचा एका ठिकाणी ढीग घातला जात असेल त्याला म्हणतो ढिगारा. काही पक्षी एकत्रित येत असतील तर प्राणी एकत्रित आल्यानंतर त्यांना समूह तयार झाला तर त्याला म्हटलं जाते कळप. पक्षी एकत्रित येत असतील तर त्यांचा तयार होते बघा थवा. थोडक्यात हे काय आहे, समूहवाचक नामांची उदाहरणे आहेत. समोर सांगतात ते विशेष नाम हे विशिष्ट व्यक्तीला ओळखण्यासाठी वापरलं जाते. म्हणजे व्यक्तिवाचक नाम असते, त्याला म्हणायचं ऑप्शन नंबर 2, विशेष नाम व्यक्तिवाचक असते. तर सामान्य नाम हे जातीवाचक असते. समोरील प्रश्न सांगतात भाववाचक नामांना असे सुद्धा म्हणतात. तर भाववाचक नामांना धर्मीवाचक नामे असे सुद्धा म्हटले जाते. समोरील प्रश्न, सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द कोणता? तर सृष्टीला ओळखण्यासाठी आपण आधीच म्हटलं ना, विशेष नामाची व्याख्या काय, सृष्टीतील कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांना ओळखण्यासाठी ज्या नामाचा वापर केला जातो त्याला विशेष नाम असे म्हटले जाते. म्हणजे ते आहे बघा विशेष नाम किंवा नाम असं म्हटले जाते. त्याची छी थू झाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. बघा, छी थू विशेष सामान्य नाम आहे का? नाही. बघा, एक विशेष नाम आहे का? नाही. तर ते धर्मीवाचक किंवा भाववाचक नाम आहे का? नाही. तर ते आहे बघा अव्यय साधित नाम. समोर सांगताना बघा, मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. यातील मनुष्य हा सामान्य नाम म्हणून वापरलेला आहे. दिलेल्या वाक्यात सामान्य नामाचे कार्य करते. समोर सांगताना बघा, नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. नर्मदा हे एका विशिष्ट नदीला दिलेलं नाव आहे. म्हणजे ते विशेष नाम आहे. ऑप्शन नंबर 1. समोरील प्रश्न सांगताना बघा, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवे. म्हणजे सुदामा आणि भीम यांचा वापर दिलेल्या वाक्यात विद्यार्थ्यांना उपमा देण्यासाठी केलेला आहे. म्हणजे ज्यावेळी एका विशिष्ट नामाचा विशेष नामाचा वापर दुसऱ्या नामाला उपमा देण्यासाठी केला जातो तेव्हा ती सामान्य नामे ठरतात. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी उत्तर सांगितले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी काही प्रश्न बघितलेले आहेत. अजून काही प्रश्न आपण समोरील व्हिडिओमध्ये
बघूया. तर या ठिकाणी आपण आज थांबूया.